नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 21 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर जे आहे ते इथं आपण अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही राज्यसेवा कंबाईन किंवा आता जी गट ब मुख्य परीक्षा होणार आहे किंवा पुढची जी काही कंबाईन ग्रुप सी आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी काही परीक्षा होणार आहे तर त्यांचा अभ्यास करत असाल तर या बॅचेस ज्या आहेत त्या तुमच्यासाठी आहे. या बॅचेसची जी फी आहे ती एकदमच कमी आहे. ठीक आहे, तुम्ही कम्पेअर करा. आता अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन येतो, तुम्हाला एवढी फी परवडती का? ठीक आहे, जे ऑलरेडी अधिकारी झालेले तर मग आम्ही त्यांना हे सांगतो की आमचं टार्गेटच आहे कमी फी मध्ये क्वालिटी एज्युकेशन देणं. ठीक आहे, तर याच्या बरोबर या फी बरोबर तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सगळंच मिळणार आहे. ठीक आहे, तर या सगळ्या बॅचेस तुम्ही तुमच्या ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करता त्या परीक्षेसाठी जॉईन करू शकता. कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचशा मुलांची मला नावं दिसत आहे, ते सगळे या मुलं, ते बऱ्यापैकी मुलं या बॅचेसमध्ये मला दिसत आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपला नोट्स पॅक आहे तो तुम्ही परचेस करू शकता. आपला अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा, सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करून ठेवा. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर 21 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स इथं बघणार आहोत. यामध्ये 2 ते 3 क्वेश्चन असे जे डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळतील. मग ते कोणते तर त्यामध्ये पहिलाच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि एक पॉइंटवर ऑलरेडी क्वेश्चन विचारून झालंय आता अलीकडे. तर भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहे? तर भारताचे बघा मित्रांनो 25वे मुख्य निवडणूक आयुक्त होते 25वे राजीव कुमार. सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते, फर्स्ट. आणि व्ही एस रमादेवी, ठीक आहे, व्ही एस रमादेवी जर आपण बघितलं तर भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. आपण जर बघितलं मित्रांनो, हे सगळे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता 26वे निवडणूक आयुक्त कोण बनलेले? ज्ञानेंद्र कुमार. ठीक आहे, ज्ञानेश कुमार. तर ज्ञानेश कुमार हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त आहे, हे लक्षात ठेवा. व्ही एस रमादेवी ज्या आहे तर त्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राजीव कुमार 25वे निवडणूक आयुक्त होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता मला एक गोष्ट सांगायची आहे की इथं कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, ठीक आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आता जर बघितलं तर मतदानाचं वय सुरुवातीला 21 वर्ष होतं, मग ते 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे? हा आजचा पहिला होमवर्क क्वेश्चन आहे. बघा मित्रांनो, याचं कारण असं आहे की जोपर्यंत मतदानाचं वय 21 वर्ष होतं तोपर्यंत निवडणूक आयोगामध्ये एकच निवडणूक आयुक्त असायचा. पण मतदानाचं वय जसं 21 वरून 18 वर्ष झालं तसं मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली. पहिले 21 वर्ष कंप्लीट झालेले मतदान करू शकत होते, त्यानंतर 18 वर्ष झालेले लोक जे आहे, म्हणजे इथं 3 वर्षाचे जे लोक आहेत ते पहिले 18 ते 21 यामधल्या लोकांना मतदान करायचा चान्स नव्हता. पण जसं एज 18 झालं तशी संख्या वाढली, त्यामुळे निवडणूक आयुक्त जे आहे ते 1 वरून 3 झाले. मग हे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार हे एज जे आहे ते कमी करण्यात आलं होतं हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, तर ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे ते बनलेले. निवडणूक आयोगामध्ये 3 निवडणूक आयुक्त असतात, त्यापैकी एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो, इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. आता निवडणूक आयोगामध्ये एक जरी मुख्य निवडणूक आयुक्त असेल तर कामं जी आहे ती सगळ्यांना सेमच कामं असतात. तिघ बहुमताने निर्णय घेत असतात. मुख्य निवडणूक आयुक्त जास्तीत जास्त चलती वगैरे असं काही नसते, फक्त नावाला तो मुख्य निवडणूक आयुक्त असतो, बाकी बहुमताने निर्णय घेतात. तिघांना पण सेमच अधिकार आहे, तिघांना पण सेमच कालावधी. तर असं काही विशिष्ट आपण जर बघितलं तर मुख्य निवडणूक आयुक्ताला काही असं विशिष्ट ट्रीटमेंट नसते. 3 निवडणूक आयुक्त असतात, त्यांना सेमच ट्रीटमेंट इथं दिली जाते. ज्ञानेश कुमार यांचा कालावधी जो आहे तो 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे. ते 2029 पर्यंत आपल्या पदावर राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय निवड समिती होती. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड केली आणि त्याला आपण जर बघितलं निवड केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला मान्यता देऊन निवडणूक आयुक्तांची नेमणूक केलेली आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली होती, म्हणून 25 जानेवारी हा जो दिवस आहे हा मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो, हे सुद्धा लक्षात ठेवा. मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लक्षात ठेवा. आणि कलम 324 ते 329 आहे निवडणूक आयोगाचं. त्याचबरोबर अजून एक क्वेश्चन विचारतो, राज्य निवडणूक आयोगाचं कलम तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, कलम तुम्हाला सांगायचं. मी तुम्हाला दररोज सांगतो की मी तुमचं करंट अफेअर्स सोबत जीएस सुद्धा इथं तयारी करून घेत आहे, जेवढी मला पॉसिबल होईल तेवढं. तर बघा, भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहे? न्यायमूर्ती संजीव खन्ना. विजय किशोर रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्ष आहे.
भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक कोण आहे? परमेश शिवमणी. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार. मग इथे जे महत्वाचे ते स्टार मार्क करून ठेवतो मी, ठीक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष प्रीती सुदाने. त्यानंतर जर बघितलं टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष नोएल टाटा हे आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे 3रे महासंचालक कोण आहे? आशिष खन्ना. 16 वित्त आयोगाचे आपण जर बघितलं प्रमुख कोण आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट, कुठे ना कुठे 100% विचारला जाईल, ठीक आहे. इथं गॅरंटी लिहून देतो मी माझी, 100% हा विचारला जाईल. अरविंद पंगारे जी आहे ते 16व्या वित्त आयोगाचे कोण आहे मित्रांनो? अध्यक्ष आहे. आणि भारताचे नवीन कॅग कोण आहे? संजय मूर्ती. तर संजय मूर्ती, संजीव खन्ना या नावामध्ये कन्फ्युज होऊ नका. संजय मूर्ती जे आहे ते कॅग आहे आणि संजीव खन्ना जे आहे ते सरन्यायाधीश आहे भारताचे 51वे. कोणत्या देशाने रॉकेट मोटरसाठी, आता रॉकेट जे असतं मित्रांनो, आपण रॉकेट जे आहे इथं तुम्ही बघू शकता PSLV रॉकेट. तर PSLV रॉकेट जे असणार आहे तर त्या रॉकेटमध्ये काय असतात? आतमध्ये मोटर्स असतात बसवलेले, ठीक आहे. मोटर्स असतात. मग या ज्या मोटर्स आहे, ठीक आहे, तर या मोटरसाठी जगातलं सर्वात मोठं 10 टन प्रणोदक मिक्सरचं आपण जर बघितलं तर प्रोपेलंट मिक्सरचं अनावरण कुणी केलेलं आहे? तर हे प्रोपेलंट मिक्सर नेमकं काय असतं मित्रांनो? तर जी मोटर असते, ठीक आहे, जी मोटर असते तर आपण जर बघितलं तर त्या मोटरमध्ये आपल्याला इंधन वगैरे बघायला मिळतं आणि ते इंधन बस झाल्यानंतर रॉकेट वर जायला लागतं, ठीक आहे. तर मोटरमध्येच प्रोपेलंट मिक्सर असतं. म्हणजे हे प्रोपेलंट मिक्सरने जर व्यवस्थित काम केलं तरच रॉकेट जे आहे ते वर जाऊ शकतं. आपण जर बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता, ठीक आहे, हा भाग जो इथं प्रोपेलंट मिक्सर आहे हा कुठं असतो? रॉकेटमध्ये. या ठिकाणी याचंच काम असतं की इंधनाला काय करायचं? बस्ट करायचं. मग इंधन बस्ट होतं, ठीक आहे, आणि मग हळूहळू रॉकेट वर जायला लागतं, ठीक आहे. तर प्रोपेलंट मिक्सर जे असतं मित्रांनो ते मोस्टली रॉकेटला वर पाठवण्याचं काम करत असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं प्रोपेलंट मिक्सर जे आहे 10 टनचं, ठीक आहे, जे रॉकेटच्या मोटरमध्ये यूज होणार आहे ते भारताने बनवलेलं आहे, ठीक आहे. तर भारत पहिला देश बनलेला आहे 10 टनचं प्रोपेलंट मिक्सर बनवणारा. ही महत्वाची गोष्ट आहे, ही सगळ्यात महत्वाची, ती आपल्या लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं तर सतीश धवन स्पेस सेंटर जे आहे बेंगलोरचं, तर इथं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने हे मिक्सर जे आहे ते बनवण्यात आलेले. मिक्सर आपण जर बघितलं तर 10 टन च हे आपण म्हणूया 10 टन इंधनाची क्षमता असलेले मिक्सर आहे, ज्याचं वजन 150 टन आहे स्वतःचं. त्यानंतर जर बघितलं 8.7 मीटर लांबी आहे, 5.4 मीटर लांबी जी ती 5.4 मीटर आहे, उंची जी 8.7 मीटर आहे आणि रुंदी जी आहे ती 3.3 मीटर आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त एवढा पार्ट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. बाकी जी ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता, वजन, उंची, लांबी, रुंदी, ठीक आहे. यानंतर इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये झालेली आहे. बेंगलोरमध्ये मुख्यालय आहे. डॉक्टर व्ही नारायणन यांची सुद्धा अलीकडे नियुक्ती झालेली आहे इस्रोचे अध्यक्ष म्हणून. इस्रोचे ते 11वे अध्यक्ष आहे, ठीक आहे. आपण जर बघितलं तर इस्रो स्पेसशी संबंधित भारताची एक सार्वजनिक कंपनी आहे. ग्लोबल टुरिझम रेझिलियन्स डे जो आहे 2025 तो कधी साजरा केला गेला? तर बघा मित्रांनो 17 फेब्रुवारी रोजी ग्लोबल टुरिझम रेझिलियन्स डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. 2023 मध्ये हा जो दिवस आहे याची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर अजून एक इथं दिवस बघूया आणि त्यानंतर या महिन्यातले सगळे महत्वाचे दिवस बघून घेऊया. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन जो आहे तो 2025 मध्ये कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन जो आहे मित्रांनो तो 15 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनावरून एक महत्वाची अपडेट लक्षात ठेवा की भारतातलं बालकांचं पहिलं कर्करोग विषयक हॉस्पिटल, भारतातील बालकांचं पहिलं कॅन्सरचं हॉस्पिटल जे आहे ते पटना बिहारमध्ये स्थापन केलं जात आहे, ठीक आहे. तर ही एक महत्वाची न्यूज लक्षात ठेवा. आणि 15 इथं फेब्रुवारी लक्षात ठेवा कशाशी संबंधित? आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन, ठीक आहे, इंटरनॅशनल चाइल्डहुड कॅन्सर डे. आता महत्वाचे दिवस बघून घेऊया इथं. मग जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी, रामसर करारामुळे हा 2 फेब्रुवारी दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी, युनायटेड बाय युनिक थीम आहे. जागतिक कडधान्य दिवस 10 फेब्रुवारी, ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू ॲग्री फूड सिस्टम थीम आहे. इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल इन सायन्स 11 फेब्रुवारी, अनपॅकिंग स्टीम करिअर हर व्हॉइसेस इन सायन्स अशी थीम होती. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द दिन 1 ते 7 फेब्रुवारी, आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस 10 फेब्रुवारी, माय एपिलेप्सी जर्नी अशी थीम होती.
स्त्री जननेंद्रियाच्या विकृतीसाठीचा शून्य सहनशीलता दिवस जर बघितला 6 फेब्रुवारी, सुरक्षित इंटरनेट दिवस 11 फेब्रुवारी, आंतरराष्ट्रीय अरबी बिबट्या दिन 10 फेब्रुवारी, जागतिक पँगलोन दिन 15 फेब्रुवारी आणि जागतिक युनानी दिन 11 फेब्रुवारी. तर हे सगळे जे दिन आहे त्यावर आपण ऑलरेडी क्वेश्चन जे ते बघितलेले आहे. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन जो आहे मित्रांनो, तर मुलांना कर्करोगाचा सामना करण्यासाठी इथं बळकट करणं हा या पाठीमागचा हेतू आहे. आणि कर्करोग का होतो का नाही त्याबाबत जागरूकता वाढवणं हे या पाठीमागील उद्देश आहे. इन्स्पायरिंग ऍक्शन ही या बाल कर्करोग दिनाची थीम होती. नॅशनल जिओस्पेशियल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेट्स पायलट प्रोग्रामचं उद्घाटन कोणी केलं? तर बघा, नक्षा नावाचा एक प्रोग्राम जो आहे तो अलीकडे सुरू करण्यात आलेला आहे. हा नक्षा नावाचा प्रोग्राम जो आहे मित्रांनो तो ग्राम विकास मंत्रालय आयोगाला खूप आवडतं. विकास मंत्रालय एक्झाम कुणी घेऊ, ठीक आहे, ग्राम विकास मंत्रालयाच्या ज्या काही योजना आहे त्या इथं विचारल्या जातात. मग आपण जर बघितलं तिथं जरी ग्राम विकास मंत्रालय दिसत असेल तरी पण शहरी भागाचा इथं सर्वे केला जाणार आहे. शहरी भागातील जमिनींचा सर्वे केला जाणार आहे. ज्या काही वादग्रस्त जमिनी आहे तर त्यावरची भांडणं जी आहे ती मिटवली जाणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित वेल प्लॅन केलं जाणार आहे. अधिकृत जमिनी ज्या आहे त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. तर हा जो आपण म्हणूया या प्रकल्पाचं या प्रोजेक्टचं नॅशनल जिओस्पेशियल नॉलेज बेस्ड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेट्स पायलट प्रोग्रामचं उद्घाटन शिवराज सिंग चौहान यांनी केलेलं आहे. तर लक्षात ठेवा, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नागरी वसाहतीच्या राष्ट्रीय भूस्थानिक ज्ञान आधारित जमीन सर्वेक्षण म्हणजेच नक्षा प्रायोगिक या कार्यक्रमाचं प्रायोगिक तत्वावर उद्घाटन केलेलं आहे. नक्षा कार्यक्रम ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत म्हणजे त्यांच्या अंडर येतो. ठीक आहे, आणि भूसंसाधन विभागामार्फत राबवण्यात येत आहे. आपण जर बघितलं तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर शहरी भागात जमिनीचं सर्वेक्षण प्रक्रियेचं आधुनिकीकरण करणं, जमिनीच्या नोंदी तयार करणं, जमिनीच्या नोंदी अद्ययावत म्हणजे अपडेट करणं, जमिनीच्या मालकाच्या अचूक दस्तऐवज सुनिश्चित करणं, शहरी नियोजन सुधारणं आणि जमिनीशी संबंधित विवाद कमी करणं. त्यानंतर 78व्या ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर 78वे जे काही ब्रिटिश चित्रपट अवॉर्ड आहे, तुम्ही ऑस्कर ऐकला असेल. ठीक आहे, ऑस्कर ऐकलं असेल तर ऑस्कर जे ते अमेरिकन चित्रपट अवॉर्ड जे आहे ते असतात. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर त्याप्रमाणे इंग्लंडचे सुद्धा चित्रपट अवॉर्ड आहे. ठीक आहे, तर 78वे ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कॉन्क्लेव्ह नावाच्या चित्रपटाने इथं जिंकलेला आहे. मग कुणाला कोणता इथं आपण जर बघितलं पुरस्कार मिळाला ते थोडं बघून घेऊया. आपण जर बघितलं सगळ्यात बेस्ट ब्रिटिश चित्रपट ठरला कॉन्क्लेव्ह. त्यानंतर जर बघितलं सर्वोत्तम चित्रपट सुद्धा एकूण कॉन्क्लेव्ह ठरला. सर्वोत्कृष्ट डायरेक्टर ठरल्या ब्रॅडी कॉर्पेट द ब्रुटालिस्ट चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट आघाडीची अभिनेत्री ठरली मिकी मेडिसन अनोरा चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता ठरला एंड्रियन ब्रॉडी द ब्रुटालिस्ट साठी. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट ठरला वॉलेस अँड ग्रोमिट सूड मोस्ट फाऊल. सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला सुपरमॅन द क्रिस्टोफर रिव्ह स्टोरी. आणि इंग्रजी भाषेतला नसलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला एमेलिया पेरेज. त्यानंतर बघा मित्रांनो, आरबीआयने किती मूल्याच्या नवीन नोटांची घोषणा केलेली आहे ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा हे स्वाक्षरी करतील? तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नोट जी आहे त्या नोटावर कोण स्वाक्षरी करत असतं? आरबीआयचा गव्हर्नर. फक्त जी 1 रुपयाची नोट असते, ठीक आहे, जी 1 रुपयाची नोट असते त्यावर फक्त वित्त मंत्रालयाचा वित्त सचिव जो असतो तो त्यावर स्वाक्षरी करत असतो. मग आपण जर बघितलं तर अलीकडे आरबीआय निर्णय घेतला की ते 50 रुपयाच्या नोटा छापतील आणि या 50 रुपयाच्या नोटांवर आपले जे नवीन गव्हर्नर आरबीआयचे संजय मल्होत्रा ते काय करतील तर त्यांची सिग्नेचर करतील. ठीक आहे, संजय मल्होत्रा यांनी कोणाची जागा घेतली होती मित्रांनो? शक्तिकांत दास यांची जागा घेतली होती. आरबीआयचा कायदा कधीचा आहे? 1934 चा कायदा आहे. आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये स्थापना झालेली आहे. आरबीआयचा राष्ट्रीयकरणाचा कायदा कधीचा आहे? 1948 चा. आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1 जानेवारी 1949. ठीक आहे, म्हणजे कायदा एका इयरचा आहे, स्थापना दुसऱ्या इयरची. इथं पण कायदा एका इयरचा आहे, राष्ट्रीयकरणाची तारीख दुसऱ्या इयरची. ठीक आहे, हे तुम्ही इथं बघू शकता.
बघा मित्रांनो, आपण जर बघितलं नोटा मोस्टली कोणाकडून छापल्या जातात तर आरबीआय कडून, आणि नाणी केंद्र सरकार पाडण्याचं काम करत असतं. ठीक आहे, तर नाण्यासाठी पाडणं हा शब्द वापरला जातो, नोटासाठी छापणं. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आरबीआय विषयी तर मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन सांगितलं. मुख्यालय इथं महाराष्ट्रामध्ये आहे. स्थापना वगैरे सांगितली. संजय मल्होत्रा गव्हर्नर आहे, पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ. ठीक आहे, पहिले भारतीय गव्हर्नर होते सी डी देशमुख, चिंतामण द्वारकादास देशमुख. आरबीआय मध्ये काही उपगव्हर्नर आहे जसे की एम राजेश्वर राव, स्वामीनाथन जे आणि टी बी रविशंकर. मॅसॅच्युसेट्स गव्हर्नर मॉरा हेली यांनी कोणत्या भारतीयाला गव्हर्नर प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित केलेलं आहे? तर बघा, आपण जर बघितलं मॅसॅच्युसेट्स चे एक राज्य आहे, त्याचे गव्हर्नर जे मोरा हेली यांनी जर आपण बघितलं तर नीता अंबानी यांना गव्हर्नर प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. मग आपण जर बघितलं तर रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांचा इथं आपण म्हणूया त्यांचा सन्मान का करण्यात आला तर शिक्षण आरोग्य क्षेत्रामध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे त्यासाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आलेला आहे. मग हे राज्य कोणत्या देशातील? ऑप्शन क्रमांक 1 USA, ऑप्शन क्रमांक 2 UK. ठीक आहे, हे तुम्ही मला सांगा. जेकब किल्पिमो हाफ मॅरेथॉन 57 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा कोणत्या देशाचा पहिला धावपटू ठरलेला आहे? तर एक हाफ मॅरेथॉन म्हणून स्पर्धा आहे रनिंगची, तर जेकब किल्पिमो यांनी ती 57 मिनिटात पूर्ण केली. हा युगांडाचा पहिला खेळाडू ठरलेला आहे असं करणारा. ठीक आहे, त्याने बार्सिलोनातील हाफ मॅरेथॉनचा जो रेकॉर्ड आहे 56 मिनिटं, त्याने बार्सिलोनातील हाफ मॅरेथॉन 56 मिनिटं 41 सेकंदात पूर्ण केलेली आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. युगांडाची राजधानी कंपाला. युगांडा शिलिंग हे चलन आहे आणि योवोरी मुसेवेनी हे तिथले राष्ट्रपती आहे. कोणत्या राज्याने 50,000 वंचित महिलांच्या उन्नतीसाठी जी सफल योजना सुरू केलेली आहे? तर जी फॉर गुजरात. लक्षात ठेवा, जी सफल मध्ये जी फॉर गुजरात. तर जी सफल नावाची योजना गुजरात सरकारने सुरू केलेली आहे. गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ॲग्युमेंटिंग लाईव्हलीहूड. आता बघा मित्रांनो, अंत्योदय कुटुंब जे आहे, जे सगळ्यात गरीब कुटुंब असतात, ठीक आहे, अंत्योदय कुटुंब. अंत्योदय कुटुंबांना बघा एक स्कीम आहे त्यांच्यासाठी, जे अन्नधान्य आपल्याला राशन कार्डवर पिवळं केशरी राशन कार्ड असल्यानंतर जे मिळतं, ठीक आहे, तर ते 5 रुपये प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य मिळत असतं आपल्याला. ठीक आहे, मग त्यामध्ये तुम्ही 2 रुपये किलो प्रमाणे 3 रुपये किलो प्रमाणे तांदूळ, 2 रुपये किलो प्रमाणे गहू आणि 1 रुपये किलो प्रमाणे भरड धान्य घेऊ शकता. बरोबर. मग आपण जर बघितलं अंत्योदय कार्ड ज्यांच्याकडे आहे, ठीक आहे, त्यांना प्रत्येक कुटुंबाला 35 केजी अन्नधान्य मिळतं. मग कुटुंबामध्ये 2 जण असू द्या, 3 जण असू द्या, 4 जण असू द्या, 5 जण असू द्या. ठीक आहे, पण ज्यांच्याकडे समजा केशरी पिवळं कार्ड आहे त्यांना प्रति व्यक्तीने धान्य मिळतं आणि अंत्योदय कार्डवाल्यांना प्रति कुटुंब या निकषानुसार अन्नधान्य मिळतं एकदम स्वस्त दरामध्ये. मग आपण जर बघितलं तर त्या कुटुंबातील ज्या काही महिला आहेत, जे काही आपण म्हणू दुर्बल घटक आहे, त्यांच्यासाठी गुजरात सरकारने खास करून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली जर आपण बघितलं तर जी सफल गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ॲग्युमेंटिंग लाईव्हलीहूड ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या कुटुंबातल्या लोकांना स्वतःचा बिझनेस, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. म्हणजे त्यांना स्वावलंबी करण्यासाठी सरकार इथं काय करत आहे, प्रयत्न करत आहे. ही योजना जी ती गुजरातमध्ये पुढच्या 5 वर्षात 10 जिल्ह्यातील 25 तालुक्यामधील 50,000 अंत्योदय अन्न योजना कार्डधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. ही योजना जर बघितली गुजरात लाईव्हलीहूड प्रमोशन कंपनी लिमिटेड द्वारे राबवली जाणार आहे आणि गुजरातच्या ग्रामीण विकास विभागाअंतर्गत सुद्धा राबवली जाणार आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर. गव्हर्नर आहे राज्यपाल आचार्य देवव्रत. मुख्यमंत्री आहे भूपेंद्र पटेल. लोकसभेचे 26, राज्यसभेच्या 11 जागा आहे. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान आहे वासंदा, ब्लॅकबक, गीर आणि सागरी राष्ट्रीय उद्यान. गुजरात विषयी चालू घडामोडी बघून घेऊया. ऑस्ट्रेलियाच्या ओलंगॉन विद्यापीठाने भारतातील आपला कॅम्पस गुजरातमधील गिफ्ट सिटी या ठिकाणी सुरू केलेला आहे. मोदीजी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचं उद्घाटन वडोदरा गुजरातमध्ये केलं. जलसंचय जन भागीदारी उपक्रमाचं उद्घाटन गुजरातमध्ये मोदीजींनी केलं होतं. सुशील कुमार सिंग गुजरातमधील कांडला येथील दीनदयाल पोर्टचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. कमला बेनिवाल यांचं नुकतंच निधन झालं, ते गुजरातच्या राज्यपाल होत्या. त्यानंतर जर बघितलं गुजरातचा स्थापना दिवस, महाराष्ट्राचा स्थापना दिवस एकच आहे, 1 मे 1960. 1 मेला स्थापना दिन सेलिब्रेट केला जातो.
जगातील सगळ्यात मोठं अक्षय ऊर्जा उद्यान जे आहे ते खेवडा आहे गुजरातमध्ये, अदानी ग्रीन एनर्जी बनवलेलं आहे. स्वच्छ ऊर्जा अंगीकरणात कर्नाटक आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. गुनेरी गाव जे आहे ते गुजरात राज्याने त्यांच्या राज्यातील पहिलं जैवविविधता वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. स्पोर्ट्स स्टार एस अवॉर्ड 2025 मध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर स्पोर्ट्स स्टार एस अवॉर्ड जे आहे 2025 त्यामध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरस्कार PR श्रीजेशला मिळाला. याने आता पॅरिस ऑलिम्पिक जे झाले होते त्यामध्ये हॉकीमध्ये हा एक गोलकीपर आहे भारतीय संघाचा, त्याने आता निवृत्ती घेतलेली आहे आणि युवा हॉकी संघाचा तो प्रशिक्षक बनलेला आहे. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिकचा जेव्हा समारोप होता तेव्हा पुरुषांचा ध्वजवाहक कोण होता? PR श्रीजेश होता. मित्रांनो लक्षात ठेवा, भारताला त्याने कांस्य पदक मिळवून देण्यामध्ये मोठी त्यांनी कामगिरी केली होती, लक्षात ठेवायचे. तर त्याला आता या वर्षीचा स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार त्याला स्पोर्ट्स स्टार एस अवॉर्ड 2025 मध्ये देण्यात आलेला आहे. या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन ताज हॉटेल तुम्हाला माहित असेल मुंबईमध्ये, तर तिथे करण्यात आलं होतं. PR श्रीजेश स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर हा पुरस्कार त्याने जिंकलेला आहे. भारत आणि अमेरिका दरम्यान समुद्राखाली 50,000 किलोमीटरची केबल टाकण्याची घोषणा कोणी केली? तर मेटा. तुम्हाला माहित असेल फेसबुक व्हॉट्सअपची मालक कंपनी कोणी? मेटा आहे. तर हे काय करणार आहे? समुद्राच्या खाली 50,000 किलोमीटर लांबीची काय टाकणार आहे? केबल टाकणार आहे. ठीक आहे. या केबल प्रकल्पाला ते नाव देणार आहे वॉटर वर्थ. काय नाव देणार आहे? वॉटर वर्थ. तर लक्षात ठेवा मेटा ही केबल टाकणार आहे भारतातील आणि अमेरिकेतील डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. आजच्या लेक्चरचा टेस्ट क्वेश्चन, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनलेले हे तुम्हाला सांगायचं. प्लस लेक्चरमध्ये जे काही क्वेश्चन विचारले त्याचे आन्सर तुम्हाला द्यायचे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, त्याचबरोबर कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन 2.0 बॅच आणि कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आपण सुरू केलेला आहे. त्याचबरोबर हा आपला नोट्स पॅक आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल, इंस्टाच्या पेजवर फॉलो करायला लागेल, कारण रेग्युलर अपडेट्स आणि रेग्युलर लेक्चरचे मेसेज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. थांबा इथं, भेटू नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.